नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 18 फेब्रुवारीला निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते थोडक्यात मी त्या लेवल्स तुम्हाला सांगणार आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने निफ्टीचं प्रिडिक्शन दिलं होतं आहे तसं निफ्टीचं प्रिडिक्शन आज आपल्याला घडताना पाहायला मिळालेलं आहे. जिथून आपण निफ्टीमध्ये वरच्या साईडला बाउन्स बॅक येऊ शकतो आहे तसं तिथून बाउन्स बॅक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि जिथपर्यंत निफ्टी जाऊन थांबू शकते तिथपर्यंतही आज आपल्याला आहे तसं टार्गेट पाहायला मिळालेलं आहे. परंतु आपण ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केलं होतं की इथून एक शार्प फॉल खालच्या साईडला पाहायला मिळू शकतो तशा पद्धतीने पाहायला मिळालेलं नाही. निफ्टी पूर्णपणे त्याच झोनमध्ये साइडवेज गेलेली आहे. म्हणून मित्रांनो सांगत असतो की अशा गोष्टींसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि युट्यूब चॅनलची लिंक आपण आपल्या बायोमध्ये दिलेली आहे. तिथेही जाऊन टेलिग्राम चॅनलला आणि युट्यूब चॅनलला जॉईन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून मार्केटचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. आता पाहूया आपण उद्या निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, उद्या निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. उद्या ही निफ्टी ह्या झोनमध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला ओपन होताना पाहायला मिळू शकते. आत्ताच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरळ सांगितलं होतं स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन, त्याच झोन पासून निफ्टीमध्ये एक डाऊन ट्रेंड पुन्हा एकदा खालच्या साईडला पाहायला मिळालेला आहे. आता निफ्टीला स्ट्रॉंग सपोर्ट झोनचं काम करताना पाहायला मिळतोय. 25,743 ते 25,770 हा स्ट्रॉंग सपोर्ट झोनचं काम करताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत निफ्टी वरच्या साईडला 25,781 ब्रेक करत नाही तोपर्यंत सीईचं वरचं पहिलं टार्गेट पाहायला मिळणार नाही, जे काही 25,821 रुपयाच्या आसपास. परंतु ह्या झोनमध्ये जर निफ्टी गेली तर इथून पुन्हा एकदा शार्प खालच्या साईडला रिकव्हरी देऊ शकते, म्हणजे खाली पडू शकते. जर उद्या निफ्टीने सपोर्ट झोनच्या आसपास इथं आल्यानंतर 25,743 खालच्या साईडला ब्रेकआउट दिला, तोही कशा पद्धतीने एखादी बेरिश कॅन्डल खालच्या साईडला क्लोजिंग दिलं, त्याच्यानंतरच्या कॅन्डलने जर ह्या बेरिश कॅन्डलचा लो ब्रेक केला तर पीई मध्ये एंट्री करू शकतो आणि खालचं पहिलं टार्गेट पाहायला मिळू शकतं, जे काही 25,591 रुपयाचं. आणि दुसऱ्याही कॅन्डलने त्याच पद्धतीने 25,591च्या खाली क्लोजिंग दिलं आणि त्याच्यानंतरच्या कॅन्डल जर ब्रेकआउट दिला तर पीईचं दुसरंही टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं 25,527 रुपयाच्या आसपास. सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, निफ्टीने आज ह्याच झोनमध्ये खूप जास्त टाइम स्पेंड केलेला आहे. उद्याही निफ्टी ह्याच झोनमध्ये टाइम स्पेंड करू शकते, त्यामुळे सांभाळून ट्रेड करा. आपली व्हिडिओ ही एक एज्युकेशन व्हिडिओ आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या नॉलेजनुसार ही ट्रेडिंग करणं खूप गरजेचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तसेच जास्तीत जास्त लाईकही करायला विसरू नका. अशाच गोष्टी मी तुमच्यासाठी नेहमी पद्धतीने घेऊन येतच राहणार आहे. त्यामुळे आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक सांगितल्याप्रमाणे बायोमध्ये आहे. भेटू आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.